Hello friends, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. Today we are going to see a lesson 4.5, a book review. आज आपण a book review म्हणजे पुस्तक परीक्षण हा लेसन पाहणार आहोत. जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. जॉर्जची ब्रह्मांडाचे गूढ उकलणारी गुरुकिल्ली. म्हणजे जॉर्जला युनिवर्स बद्दल जे जे काही वाटत होतं, जे काही युनिवर्सचे सिक्रेट होते, ब्रह्मांडाबद्दलचे विश्वाचे जे सिक्रेट होते, ते त्याला कशामुळे समजले, ती त्याची गुरुकिल्ली कोणती होती, ती सिक्रेट की कोणती आहे ते आपण आता पाहणार आहोत. व्यवस्थित समजून घ्या. मी एक एक सेंटेन्स आणि त्याचा अर्थ सांगणार आहे तुम्हाला, आणि शेवटी याचे जे पॉइंटर्स आहेत किंवा ज्याचे एक्सरसाइज जो आहे तो मी देणार आहे, तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पहा. आता पहा. जॉर्ज डॅड इज अन आर्डंट एन्व्हायरमेंटलिस्ट. जॉर्ज म्हणजे जॉर्ज नावाचा जो मुलगा आहे, त्याचे डॅड म्हणजे त्याचे जे वडील आहेत, इज अन आर्डंट एन्व्हायरमेंटलिस्ट. आर्डंट म्हणजे एक उत्साही, आणि एन्व्हायरमेंटलिस्ट म्हणजे पर्यावरण तज्ञ होते. In fact, both his parents are convinced that modern inventions of science and technology have caused a lot of damage on the earth. म्हणून त्याचे जे आई वडील होते ते काय म्हणत होते, त्यांची दोघांची जी खात्री होती, कन्व्हिन्स दॅट, काय खात्री होती त्यांची, दॅट द मॉडर्न इन्व्हेन्शन्स, इन्व्हेन्शन म्हणजे शोध, सध्या आधुनिक काळात लागलेले शोध, कशात लागलेले, ऑफ सायन्स, विज्ञानाचे जे शोध लागलेले आहेत सध्याच्या काळामध्ये, अँड टेक्नॉलॉजी म्हणजे तंत्रज्ञानामध्ये जे काही शोध लागलेले आहेत, हॅव कॉज अ लॉट ऑफ डॅमेज ऑन द अर्थ. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, पृथ्वीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. दे आर कमिटेड टू द कॉज ऑफ सेव्हिंग द प्लॅनेट. आणि त्या ग्रहाला वाचवण्याचं जे ध्येय आहे, दे आर कमिटेड टू द कॉज ऑफ सेव्हिंग द प्लॅनेट. आपली जी पृथ्वी आहे ती पृथ्वी वाचवण्याचं जे कार्य आहे, त्या कार्याला त्या दोघांनी वाहून घेतलेलं आहे. म्हणजे त्यांना पृथ्वी वाचवायचीच आहे, त्यासाठी ते खूप प्रयत्न करत आहेत. मग ते काय करत आहेत, दे यूज अ बायसिकल इन्स्टेड ऑफ अ कार. बायसिकल म्हणजे सायकल वापरत आहेत. इन्स्टेड ऑफ असा एक नवीन शब्द आलाय पहा तुमच्या इथं. इन्स्टेड ऑफ त्याचा अर्थ होतो मित्रांनो च्या ऐवजी. ते कार ऐवजी काय वापरायला लागलेत, सायकल वापरायला लागलेले आहेत. देअर इज अ बॅन ऑन टीव्ही अँड कम्प्युटर्स इन देअर हाऊस. त्यांच्या घरामध्ये बॅन म्हणजे बंद केलेले आहेत, प्रतिबंध आहे. कशाला, टीव्ही म्हणजे टीव्ही आणि कॉम्प्युटर वापरण्यास त्यांच्या घरात मनाई आहे. दे डोंट बाय थिंग्स लाईक ब्रेड अँड बिस्किट्स. ब्रेड आणि बिस्किट सारख्या वस्तू त्या आणत नाहीत. दे इट ओनली व्हेजिटेरियन अँड होम कुक्ड फूड. ते फक्त शाकाहारी आणि घरी बनवलेलंच अन्न खातात. दे इव्हन यूज कॅन्डल्स टू लाईट द हाऊस टू अवॉइड युझिंग इलेक्ट्रिसिटी. विजेचा वापर टाळण्यासाठी ते घरी लाईट लावत नाहीत, बल्ब लावत नाहीत. ते काय वापरतात, कॅन्डल्स. काय वापरतात, कॅन्डल्स, मेणबत्त्या वापरतात. अँड पुअर जॉर्ज हॅज टू सफर अ लॉट ऑफ जेअरिंग अँड रिडिक्यूल फ्रॉम हिज फ्रेंड्स बिकॉज ऑफ ऑल दिस. आणि हा जो बिचारा जॉर्ज आहे त्याला खूप त्रास सहन करावा लागत होता. त्रास म्हणजे काय, जेअरिंग अँड रिडिक्यूल. जेअरिंग अँड रिडिक्यूल म्हणजे काय, जेअरिंग म्हणजे टिंगलटावाळी आणि रिडिक्यूल म्हणजे उपहास, चिडवतात वगैरे नाही का. ह्याचा त्रास त्याला मित्रांकडून सहन करावा लागत होता. कारण की त्याच्या घरी टीव्ही वापरायचा नाही, कॉम्प्युटर वापरायचा नाही, फक्त बाहेरचं काही खायचं नाही, अशा या गोष्टी त्याच्या घरी होत्या. म्हणून जॉर्जला त्याचा त्रास सहन करावा लागत होता मित्रांनो. Actually, George doesn't think that either the TV or the computer is a bad thing. खरं म्हणजे टीव्ही किंवा कम्प्युटर वाईट आहे असं जॉर्जला कधीच वाटत नव्हतं. He has tried to tell his parents that it's possible to save the earth using the computers and internet. तो त्याच्या आई वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. काय सांगण्याचा प्रयत्न करत होता, इट्स पॉसिबल टू सेव्ह द अर्थ युझिंग द कम्प्युटर्स अँड इंटरनेट. की कॉम्प्युटर्स आणि इंटरनेट वापरून पृथ्वीला वाचवता येऊ शकतं, असं तो सांगण्याचा प्रयत्न कुणाला करत होता, आई वडिलांना. आणि आई वडिलांचं म्हणणं काय होतं, कॉम्प्युटर आणि टीव्ही वापरलं की पृथ्वीचं नुकसान होत आहे. बट नो, इन देअर हाऊस देअर कांट बी एनी डिस्कशन ऑन दॅट इश्यू. पण हा जो मुद्दा होता याच्यावर त्याच्या घरामध्ये काहीच डिस्कशन म्हणजे चर्चा झाली नाही.
जॉर्ज ऑलवेज लाइक्स टू नो वाय. जॉर्ज ऑलवेज लाइक्स टू नो वाय. वाय म्हणजे का. त्याला प्रत्येक गोष्टीचं कारण जाणून घ्यायचं असतं. बट हु इज टू आन्सर हिज क्वेश्चन्स. त्याच्या प्रश्नाचं उत्तर कोण देणार होतं. हिज पॅरेंट्स थिंक दॅट ही इज स्टील टू यंग टू अंडरस्टँड ग्लोबल इश्यूज. त्याच्या आईवडिलांना वाटत होतं हे जे ग्लोबल इश्यूज आहेत, जागतिक समस्या ज्या आहेत त्या समजून घेण्यासाठी जॉर्ज खूप लहान आहे, म्हणून ते त्याला फारसं काही समजावत नव्हते. वन डे, एके दिवशी काय झालं. हावेवर जॉर्ज अनएक्सपेक्टेडली अक्वायर्स अ न्यू फ्रेंड अँड नेक्स्ट डोअर नेबर ॲनी. आणि एक अनिश्चितपणेच त्याला एक नवीन मित्र मिळाला. त्यांचा समोरच राहणारा नेबर म्हणजे शेजारी कोण होता तो. होती तिचं नाव ॲनी आहे, म्हणजे ती मुलगी आहे. त्याला ॲनी भेटली, त्याची एक नवीन मैत्रीण. ॲनीज फादर एरिक इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट अँड इव्हर विलिंग टू आन्सर ऑल ऑफ जॉर्ज क्वेश्चन्स. ॲनीज फादर एरिक, ॲनीचे जे वडील होते ते एरिक, ते कोण होते. इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट, एक हुशार वैज्ञानिक होते, शास्त्रज्ञ होते. अँड एव्हर विलिंग टू आन्सर ऑल ऑफ जॉर्ज क्वेश्चन्स. आणि जॉर्जच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी ते नेहमीच तयार असत. एरिक हॅज बिल्ड अ सुपर इंटेलिजंट कॉम्प्युटर नेम कॉस्मॉस. एरिक जे होते की जे जॉर्जची फ्रेंड ॲनी आहे, तिचे वडील आहेत, त्यांनी काय केलेलं आहे. सुपर इंटेलिजंट कॉम्प्युटर नेम कॉस्मॉस. त्यांनी एक अतिशय बुद्धिमान कॉम्प्युटर तयार केला होता की ज्याचं नाव होतं कॉस्मॉस. आपण सुपर कॉम्प्युटर फक्त ऐकलेलं आहे की नाही, पण आता यांनी तयार केलेला कॉम्प्युटर कसला आहे. सुपर इंटेलिजंट आहे, अतिशय बुद्धिमान आहे. त्याचं नाव आहे कॉस्मॉस. आता कॉस्मॉस कसा आहे पहा. कॉस्मॉस हॅज इनक्रेडिबल पॉवर्स. हा जो कॉस्मॉस आहे ना, त्याची विलक्षण शक्ती आहे, खूप शक्तिशाली आहे तो. इट कॅन लिटरली ओपन विंडोज. पहा, तो ब्रह्मांडावर खिडक्या उघडू शकतो. ऑन द युनिव्हर्स अँड टेक यू टू एनी प्लॅनेट. आणि तुम्हाला कोणत्या सुद्धा ग्रहावर घेऊन जाऊ शकतो. एवढा कॉस्मॉस हा सुपर इंटेलिजंट कॉम्प्युटर शक्तिशाली आहे. कोणत्याही स्टार म्हणजे ताऱ्यावर घेऊन जाऊ शकतो तुम्हाला. कमेट म्हणजे धूमकेतू सुद्धा तुम्हाला तो दाखवू शकतोय. इव्हन टू अ ब्लॅक होल. अगदी जे कृष्णविवर आहेत त्या ब्लॅक होल म्हणजे कृष्णविवरांमध्ये सुद्धा तुम्हाला तो घेऊन जाऊ शकतोय. अँड ऑफकोर्स कॉस्मॉस कॅन ऑल्सो ब्रिंग यू बॅक होम फ्रॉम देअर. आणि कॉस्मॉस तुम्हाला तिथून घरी सुद्धा परत आणतोय. हावेवर कॉस्मॉस डिपेंड्स एंटायरली ऑन द इन्फॉर्मेशन दॅट इज फेड इन टू इट बाय पीपल लाईक एरिक. आणि कॉस्मॉस कशा डिपेंड म्हणजे कोणावर अवलंबून आहे. इन्फॉर्मेशन दॅट इज फेड इन टू इट. त्याच्यामध्ये जी माहिती भरलेली आहे त्याच्यावर त्याचं काम अवलंबून आहे. मग एरिक सुद्धा हे असंच रिसर्च करत होते. हु डू द रिसर्च अँड थिंकिंग दॅट कॅन मेक कॉस्मॉस वर्क. आणि कॉस्मॉसचं काम अधिक सुधारण्यासाठी किंवा कॉस्मॉसचं कार्य चालत राहू शकेल असं काम करत कोण होते. हे एरिक करत होते. Science can be used for a good cause and a group of good scientists like Eric have worked to use it for people's welfare. सायन्स जे आहे ना, विज्ञान, हे चांगल्या यूज फॉर गुड कॉज म्हणजे चांगल्या काम करण्याकरिता वापरलं जाऊ शकतं. आणि एरिक सारख्या चांगल्या वैज्ञानिकांच्या दृष्टीने लोकांच्या भल्याकरता हे विज्ञान वापरण्याची त्यांनी शपथ घेतलेली असते. वो म्हणजे शपथ घेणे. Unfortunately, there is one odd angry scientist who wants to use science for his own selfish motives. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी काय होते, एक अँग्री सायंटिस्ट म्हणजे कसे, उग्र वैज्ञानिक विज्ञानाचा उपयोग स्वार्थी आपल्या स्वार्थासाठी, सेल्फिश मोटिव्ह, सेल्फिश म्हणजे स्वार्थी उद्देशाकरिता काय करतात काही सायंटिस्ट त्याचा उपयोग करतो. आणि तो सायंटिस्ट काय करतो पहा. ही इज प्लॅनिंग टू स्टील कॉस्मॉस अँड ऑल ऑफ एरिक्स रिसर्च. ही इज प्लॅनिंग टू स्टील कॉस्मॉस. स्टील असा शब्द आलेला आहे. स्टील म्हणजे चोरी करणे. कॉस्मॉसची चोरी करायची म्हणजे तो जो सुपर कॉम्प्युटर आहे तो चोरी करायचा.
and all of Eric's research so that he can establish his own rule on another planet. आणि एरिकचं रिसर्च सुद्धा चोरी करायचं आणि काय करायचं, स्वतःचं राज्य निर्माण करायचं दुसऱ्या ग्रहावर, असा विचार तो शास्त्रज्ञ करत होता. It so happens that only George can do something to overcome the weak plans of the nasty scientist. म्हणजे हे असं जेव्हा घडणार होतं तेव्हा ओनली जॉर्ज कॅन डू समथिंग, आणि त्याचे जे वाईट हेतू होते, त्या वीक प्लॅन होते, दुष्ट योजना ज्या होत्या त्या सायंटिस्टच्या, त्यापासून वाचवण्यासाठी काहीतरी कोण करू शकत होता, जॉर्जच काहीतरी करू शकत होता. त्या दुष्ट योजना ज्या होत्या दुष्ट सायंटिस्टच्या, त्याच्यावर मात कोण करू शकत होता, फक्त जॉर्जच करू शकता. If you want to know what adventures he undertakes and what strategies he has to use to stop the power-hungry scientist, you have to read the novel George's Secret Key to the Universe. आणि जॉर्जने नेमकं काय केलं त्या सायंटिस्ट पासून त्या रिसर्चला वाचवण्यासाठी किंवा चांगल्या गोष्टी करण्यासाठी, तर आपल्याला काय केलं पाहिजे, एक नॉवेल आहे, नॉवेल म्हणजे कादंबरी, त्या कादंबरीचं नाव आहे जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. ही नॉवेल आपल्याला, कादंबरीला आपल्याला वाचलं पाहिजे. द ऑथर ऑफ दिस वंडरफुल ऍडव्हेंचर इज लुसी हॉकिंग. आणि ही जी वंडरफुल ऍडव्हेंचर आहे किंवा हे जे सुंदर असं साहसपूर्ण जी कादंबरी आहे, त्याची जी लेखिका आहे, ऑथर म्हणजे लेखिका, त्या कोण आहेत, लुसी हॉकिंग आहेत. द स्टोरी ऑफ द नॉवेल इज इमॅजिनरी बट इट ऑल्सो इन्क्लुड्स प्लेंटी ऑफ चार्ट्स, फोटोग्राफ्स, बॉक्सेस दॅट गिव्ह यू हार्ड फॅक्ट्स अबाउट अवर सोलर सिस्टीम, गॅलेक्सीज, स्पेस अँड द होल युनिवर्स. ह्या ज्या लुसी हॉकिंग आहेत त्यांनी ही कादंबरी लिहिलेली आहे. कादंबरीचं नाव काय आहे आपण पाहिलं, नॉवेल म्हणजे कादंबरी, जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. आता ही कशी आहे नॉवेल, द स्टोरी ऑफ द नॉवेल इज इमॅजिनरी. याची जी कथा आहे ती कशी आहे, इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक आहे. बट इट ऑल्सो इन्क्लुड्स प्लेंटी ऑफ चार्ट्स. ही काल्पनिक कथा असली तरी तिच्यामध्ये अनेक चार्ट्स आहेत, फोटोग्राफ्स आहेत, बॉक्सेस दॅट गिव्ह यू हार्ड फॅक्ट्स अबाउट अवर सोलर सिस्टीम. असे बहुतेक तक्ते किंवा माहितीपूर्ण बॉक्सेस म्हणजे चौकटी आहेत की ते आपल्याला कशाबद्दल इन्फॉर्मेशन देतात, सोलर सिस्टीम, आपली सूर्यमाला, अजून कशाबद्दल माहिती देतात आपल्याला, आकाशगंगा, स्पेस, अवकाश अँड द होल युनिवर्स, संपूर्ण ब्रह्मांडाबद्दल आपल्याला माहिती मिळते. These information has been presented in a very simple, easy to understand manner by none other than Stephen Hawking, who is said to be one of the greatest scientists of our times. पाहता या ठिकाणी ही जी इन्फॉर्मेशन आहे ना ती इतक्या साध्या पद्धतीने मांडलेली आहे ना, ही माहिती खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्या समोर मांडलेली आहे. इझी टू अंडरस्टँड मॅनर म्हणजे आपल्याला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये मांडलेली आहे. बाय नन अदर दॅन स्टीफन हॉकिंग. स्टीफन हॉकिंगचं नाव ऐकलं असेल तुम्ही, स्टीफन हॉकिंग यांचं नाव ऐकलं असेल. हे खूप आपल्या काळातले खूप मोठे शास्त्रज्ञ होते. हु इज सेड टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ अवर टाइम्स. आपल्या काळातले खूप महत्वाचे आणि महान शास्त्रज्ञ होते स्टीफन हॉकिंग. त्यांनी सुद्धा अशाच सोप्या भाषेमध्ये ही मांडणी केलेली आहे आणि त्यानंतर लुसी हॉकिंग यांनीच ही मांडणी केलेली आहे. His achievements are all the more astounding as he is a victim of many physical ailments. पहा आता स्टीफन हॉकिंग यांनी ही माहिती आपल्या समोर मांडलेली आहे ना. तर स्टीफन हॉकिंग कोण होते पहा. His achievements are all the more astounding as he is a victim of many physical ailments. ते अनेक शारीरिक दुखणे होती त्यांना, एलिमेंट्स म्हणजे आजार, अनेक शारीरिक आजार त्यांना झाले होते. कोणाला? स्टीफन हॉकिंग यांना. तरी सुद्धा यांनी अनेक खूप मोठे मोठे रिसर्च केलेले आहेत. अँड ही हॅज टू बी यूज अ व्हीलचेअर टू मूव्ह अबाउट अँड युजेस अ कॉम्प्युटराइज व्हॉइस सिस्टीम इन ऑर्डर टू स्पीक. त्यांना बोलता येत नव्हतं ना,
म्हणून ते काय करत होते, कॉम्प्युटराइज व्हॉइस सिस्टीम वापरत होते. आपला हा व्हिडिओ संपून झाला ना की तुम्ही युट्यूबवर सर्च सुद्धा करू शकता. स्टीफन हॉकिंग त्यांची लाईफ स्टोरी पहा, खूप अशी मोटिवेशनल आहे, प्रेरणादायी आहे. त्यांना चालता येत नव्हतं तर ते व्हीलचेअरचा वापर करायचे हालचाल करण्यासाठी. अँड द स्टोरी ऑफ स्टीफन हॉकिंग्स ट्रायम्फ ओव्हर हिज फिजिकल डिसॅबिलिटीज इज इट सेल्फ अन इन्स्पायरिंग ऍडव्हेंचर. आणि स्टीफन हॉकिंग यांची ही जी स्टोरी आहे ना, स्टीफन हॉकिंग यांची ही जी स्टोरी आहे ती आपल्याला थक्क करणारी आहे. आणि ही स्टोरी एक इन्स्पायरिंग आहे आणि ऍडव्हेंचरस सुद्धा आहे. साहसच वाटतं आपल्याला ते, की एवढ्या आजारी असून त्यांनी एवढं साहस केलंच कसं. द बुक इन्क्लुड्स व्हेरी अट्रॅक्टिव्ह अँड एक्सप्रेसिव्ह स्केचेस ड्रॉन बाय गॅरी पॅर्सन्स. आणि हे जे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये अनेक अट्रॅक्टिव्ह, आकर्षक आणि एक्सप्रेसिव्ह म्हणजे बोलकी चित्र आहेत की जी कुणी स्केच केलेली आहेत. गॅरी पॅर्सन्स यांनी हे स्केच केलेले आहेत. इट इज ट्रू दॅट एक्सेसिव्ह यूज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॅन गिव्ह राईज टू सर्टन प्रॉब्लेम्स. हे खरं आहे. काय खरं आहे? एक्सेसिव्ह यूज ऑफ सायन्स म्हणजे विज्ञानाचा अति प्रमाणात वापर कॅन गिव्ह राईज टू सर्टन प्रॉब्लेम्स, अनेक समस्या निर्माण करू शकतो. बट टर्निंग अवे फ्रॉम टेक्नॉलॉजी इज नॉट द सोल्युशन. पण तंत्रज्ञानापासून दूर पळणे हा त्याच्यावरचा उपाय नाही. दॅट इज वाय द हॉकिन्स हॅव गिव्हन अन इम्पॉर्टंट मेसेज इन दिस बुक. म्हणून हॉकिन्स यांनी एक खूप महत्वाचा मेसेज दिलेला आहे. काय मेसेज दिलेला आहे पहा. मोर रिसर्च, मोर स्टडीज अँड अ कमिटमेंट टू यूज देम नॉट फॉर सेल्फिश गेन्स बट फॉर द वेलफेअर ऑफ द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. काय संदेश दिलेला आहे त्यांनी? अधिक संशोधन, मोर रिसर्च अधिक संशोधन, मोर स्टडीज अधिक अभ्यास, अँड अ कमिटमेंट टू यूज देम नॉट फॉर सेल्फिश गेन्स. आणि या संशोधनाचा आणि अभ्यासाचा सेल्फिश गेन्स म्हणजे स्वार्थासाठी उपयोग न करता बट फॉर द वेलफेअर ऑफ द एंटायर लिव्हिंग वर्ल्ड. त्या संशोधनाचा, त्या ज्ञानाचा, त्या अभ्यासाचा अखंड सजीवांसाठी, त्यांच्या सजीवांच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग व्हायला हवा, असंच हॉकिन्स यांनी या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, हा बुक रिव्ह्यू होता. कोणतं पुस्तक होतं ते? काय नाव होतं त्या पुस्तकाचं? आपण पाहिलं होतं जॉर्ज सिक्रेट की टू द युनिव्हर्स, बरोबर. आणि या पुस्तकाचा रिव्ह्यू होता. रिव्ह्यू म्हणजे ते पुस्तक कसं आहे, त्या पुस्तकामध्ये काय सांगितलेलं आहे, त्याचे लेखक कोण आहेत, हे सगळं सांगणं म्हणजेच त्याचं काय रिव्ह्यू घेणं किंवा त्याचं परीक्षण करणं. अशा पद्धतीने हा लेसन होता. याचा जो एक्सरसाइज आहे तो मी नोटबुक मध्ये लिहिलेला आहे. तो सुद्धा तुम्हाला नोटबुक मध्ये मी आता दाखवतोय. चला तर मग आता नोटबुक मध्ये पाहूया. मित्रांनो, आपण आताच पाहिलेल्या अ बुक रिव्ह्यू या लेसनचे आता क्वेश्चन आन्सर्स पाहूया. त्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता पाहूया क्वेश्चन नंबर 1 काय आहे. व्हॉट डू जॉर्ज पॅरेंट्स डू टू सेव्ह द प्लॅनेट. आपला ग्रह वाचवण्यासाठी जॉर्जचे जे पॅरेंट आहेत, त्याचे आई वडील आहेत, ते काय करतात? तर त्याचा आन्सर आहे पहा. जॉर्ज पॅरेंट आर कमिटेड टू द कॉज ऑफ सेव्हिंग द प्लॅनेट. आपला ग्रह वाचवण्याच्या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतलेला आहे, म्हणजे ते काही करण्याची त्यासाठी त्यांची तयारी आहे. व्हॉट प्लॅनेट डू वी लिव्ह ऑन. आपण कोणत्या ग्रहावर राहतो? वी लिव्ह ऑन प्लॅनेट अर्थ. आपण पृथ्वी या ग्रहावर राहतो. पुढे क्वेश्चन नंबर 3. डज जॉर्ज ॲग्री विथ हिज पॅरेंट्स. राईट व्हॉट ही थिंक्स. जॉर्ज जो आहे तो त्याच्या पालकांशी सहमत आहे का की घरात टीव्ही वापरायचा नाही, कॉम्प्युटर वापरायचा नाही, कार वापरायची नाही, या गोष्टींवर तो सहमत आहे का? राईट व्हॉट ही थिंक्स. त्याला काय वाटतं किंवा तो जॉर्ज काय विचार करतो ते लिहायचं आहे आपल्याला. तर पहिल्यांदा आपण लिहिणार आहोत तो त्यांच्याशी सहमत आहे का नाही. मग या ठिकाणी आपण लिहिणार नो जॉर्ज डज नॉट ॲग्री विथ हिज पॅरेंट्स. जॉर्ज त्याच्या पालकांशी सहमत नाही. ही थिंक्स दॅट टीव्ही ऑर कम्प्युटर कांट कॉज डॅमेज ऑफ एन्व्हायरमेंट. त्याला असं वाटतं किंवा तो असा विचार करतो टीव्ही किंवा कम्प्युटर पर्यावरणाची हानी करत नाहीत. पुढे
हु इज जॉर्ज फ्रेंड अँड नेबर? जॉर्जची मैत्रीण आणि शेजारीण कोण होती? आणि त्याचा आन्सर आहे जॉर्ज फ्रेंड अँड नेबर इज ॲनी. ॲनी ही त्याची मैत्रीण आणि शेजारीण होती. पुढे, हु इज एरिक? व्हॉट डज ही डू? एरिक कोण आहेत? एरिक काय करतात? एरिक इज अ ब्रिलियंट सायंटिस्ट. एरिक हे एक हुशार शास्त्रज्ञ आहेत. अँड ही ऑलवेज आन्सर्स ऑल ऑफ जॉर्ज क्वेश्चन्स. जॉर्जच्या सगळ्या प्रश्नांची ते नेहमी उत्तरं देत असतात. आता पुढचा क्वेश्चन. व्हॉट कॅन कॉस्मॉस डू? तर कॉस्मॉस काय आहे आपण शिकलेलो आहे. कॉस्मॉस हा एक सुपर कॉम्प्युटर आहे, बरोबर की नाही? सुपर कॉम्प्युटर आहे की नाही? मग तो काय करतो कॉस्मॉस? त्याचं कार्य काय आहे? कॉस्मॉस कॅन ओपन विंडोज ऑन द युनिवर्स अँड टेक यू टू एनी प्लॅनेट, स्टार, कमेट अँड इवन अ ब्लॅक होल अँड ब्रिंग यू बॅक फ्रॉम देअर. कॉस्मॉस काय करतो? कॅन ओपन विंडो, जगाचं द्वार तुमच्यासाठी उघडतो. कशाचं? विश्वाचं. युनिवर्स म्हणजे विश्व किंवा ब्रह्मांड. अँड टेक यू टू एनी प्लॅनेट, आणि तुम्हाला कोणत्याही ग्रहावर, स्टार कोणत्याही ताऱ्यावर, कमेट म्हणजे कोणत्याही धूमकेतूवर, अँड इवन अ ब्लॅक होल किंवा कृष्ण विवरांमध्ये सुद्धा तो तुम्हाला घेऊन जातो. अँड ब्रिंग यू बॅक फ्रॉम देअर, आणि तेथून तो तुम्हाला परत सुद्धा घेऊन येतो. हे काम कोण करतो? कॉस्मॉस करतो. कॉस्मॉस हा एक संगणक आहे. पुढील क्वेश्चन आहे, व्हॉट डज द नेस्टी सायंटिस्ट वॉट? दुष्ट जे सायंटिस्ट आहेत त्यांचे काय इच्छा आहे किंवा त्यांना काय करायचं आहे? द नेस्टी सायंटिस्ट वॉन्ट्स टू यूज सायन्स फॉर हिज ओन सेल्फिश मोटिव्स. त्यांना सायन्स म्हणजे विज्ञानाचा वापर स्वतःच्या स्वार्थी हेतूंसाठी वापरायचा आहे किंवा वापर करायचा आहे. सायन्सचा कशासाठी? जगाच्या कल्याणासाठी नाही. फॉर देअर ओन सेल्फिश मोटिव्स म्हणजे स्वतःच्या स्वार्थी हेतूंसाठी त्याला विज्ञानाचा वापर करायचा आहे. आता पुढे पाहूया. नेम द फॉलोविंग विथ द हेल्प ऑफ द पॅसेज. पॅसेजचा वापर करून खाली नावं लिहायची आहेत. आता पहा, द बुक दॅट इज रिव्ह्यूड. त्या ठिकाणी कोणत्या पुस्तकाचं परीक्षण केलेलं आहे? तर त्या पुस्तकाचं नाव आहे जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्स. या पुस्तकाचं त्या ठिकाणी परीक्षण केलेलं आहे. द ऑथर ऑफ द बुक. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? कोण आहेत या पुस्तकाचे लेखक जॉर्ज सिक्रेट की टू द युनिवर्सचे? तर त्या आहेत लुसी हॉकिंग. पुढचा क्वेश्चन पाहूया याच्यातील. द पर्सन हू हॅज प्रेझेंटेड द इन्फॉर्मेशन इन द बुक. या पुस्तकातील जी इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे, तिचं प्रेझेंटेशन किंवा तिचं सादरीकरण कोणी केलं आहे? तर ते आहेत ग्रेट सायंटिस्ट स्टीफन हॉकिंग. पुढे, द पर्सन हू हॅज ड्रॉन पिक्चर्स फॉर द बुक. या पुस्तकासाठी चित्र कोणी तयार केलेले आहेत किंवा काढले आहेत? तर ते आहेत गॅरी पॅर्सन्स. क्वेश्चन नंबर 3 आहे, रीड द फॉलोविंग. एक्सपेक्ट, एक्सपेक्टेड, अनएक्सपेक्टेड, अनएक्सपेक्टेडली. तर मित्रांनो, हे फक्त वाचण्यासाठी नाही आहे आपल्याला. त्या ठिकाणी एक्सपेक्ट हा जो शब्द होता त्याला या ठिकाणी शेवटी 2 अक्षरं जोडलेली आहेत. ED ही 2 अक्षरं जोडली आहेत आणि नवीन शब्द तयार केलेला आहे. आणि जेव्हा नवीन अक्षर शेवटी जोडले जातं तेव्हा त्या अक्षरांना सफिक्स असं म्हणतात, आणि जेव्हा सुरुवातीला ही अक्षरं जोडतात त्याला प्रिफिक्स असं म्हणतात. आता पहा, एक्सपेक्टेड, एक्सपेक्टच्या कुठं जोडलाय? शेवटी, म्हणजे ED हे काय आहे? सफिक्स आहे. आता एक्सपेक्टेडच्या सुरुवातीला अन जोडलेला आहे पहा, म्हणून झाला शब्द अनएक्सपेक्टेड. सुरुवातीला जोडला की त्याला प्रिफिक्स म्हणायचं, आणि मग शेवटी परत ELY जोडलाय अनएक्सपेक्टेडली. म्हणजे सफिक्स आणि प्रिफिक्स जोडून आपल्याला नवीन शब्द तयार करता येतात. या ठिकाणी मूळ शब्द होता फॉर्च्युनेट, फॉर्च्यून होता, त्याच्यापासून या ठिकाणी टी जोडला त्याला, ते झालं फॉर्च्युनेट. त्यानंतर सुरुवातीला प्रिफिक्स जोडला अन, ते झालं अनफॉर्च्युनेट, आणि शेवटी LY जोडला की झाला सफिक्स LY झाला. तो सफिक्स म्हणजे शेवटी जोडलाय अनफॉर्च्युनेटली. त्याचप्रमाणे एबल, ॲबिलिटी, डिसॅबिलिटी आणि डिसॅबिलिटीज असे सुद्धा शब्द तयार करता येतात, तुम्ही पाहू शकताय. आता पुढचा क्वेश्चन पाहूया मित्रांनो. व्हॉट आर द व्हेरियस थिंग्स वी फाइंड इन द युनिवर्स. आपण विश्वामध्ये पाहत असलेल्या कोणत्या गोष्टी आहेत?
आपण विश्वामध्ये कोणत्या गोष्टी पाहतो आणि की ज्या या पॅसेजमध्ये आलेल्या आहेत त्या उतार्यामध्ये आलेल्या आहेत आपल्याला. तर त्याच्यामध्ये उल्लेख आहे प्लॅनेट्स, स्टार, कमेट्स अँड ब्लॅक होल्स इन द युनिवर्स. असे शब्द युनिवर्समधले या पॅसेजमध्ये आलेले आहेत. पुढे क्वेश्चन नंबर 5 आहे, राईट ॲन इन्फॉर्मल लेटर फ्रॉम जॉर्ज टू हिज पॅरेंट्स. इन द लेटर जॉर्ज टेल्स हिज पॅरेंट्स व्हॉट ही थिंक्स. एक अनौपचारिक पत्र लिहायचं आहे. कोण पत्र लिहितोय? जॉर्ज लिहितोय त्याच्या पॅरेंट्सला, म्हणजे आपल्या आईवडिलांना लिहितोय पत्र. आणि इन द लेटर, त्या पत्रामध्ये जॉर्ज काय सांगणार आहे? जॉर्ज टेल्स हिज पॅरेंट्स व्हॉट ही थिंक्स. त्याला काय वाटतं किंवा तो काय विचार करतो ते आपल्या पत्रामधून कोणाला सांगणार आहे? आपल्या पालकांना सांगणार आहे. तर या ठिकाणी मी लेटर लिहिलेलं आहे. तुम्ही तुमचे शब्द वापरून, तुमच्या कल्पना वापरून माझ्यापेक्षा सुंदर, अजून चांगलं सुद्धा लिहू शकता. तर पहा या ठिकाणी, डिअर मम्मी, पहिली डेट आहे उजव्या बाजूला 1 मार्च 2021. आज तारीख आहे ती, म्हणून मी लिहिलेली आहे. डिअर मम्मी अँड पापा, आय हॅव वॉन्टेड टू टॉक टू यू फॉर अ लॉंग टाईम. मला फार दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. You think that modern discoveries in science and technology have caused great damage to the earth. म्हणजे जे आधुनिक शोध लागलेले आहेत त्याच्यामुळे पृथ्वीचं खूप मोठं नुकसान होत आहे असं तुम्हाला वाटतं. You have carried yourself to save the earth. पृथ्वीला वाचवण्यासाठी तुम्ही स्वतःला वाहून घेतलेलं आहे. You avoid using technology. तुम्ही तंत्रज्ञान वापरण्याचं टाळता किंवा तंत्रज्ञान वापरू नये असं सांगता. You do not allow the use of car. तुम्ही कार वापरण्यास परवानगी देत नाही. घरी टीव्ही आणि कॉम्प्युटर वापरण्यास सुद्धा परवानगी देत नाही. पप्पा किंवा पापा, आय डोंट लाईक युअर थॉट्स ऑर दिस वे ऑफ थिंकिंग. मला तुमचे हे विचार आणि ही विचार करण्याची पद्धत अजिबात आवडत नाही. ॲडमिटेडली सायन्स इज अब्युज्ड. माहिती आहे विज्ञानाचा दुरुपयोग होऊ शकतो. बट सायन्स कॅन बी यूज फॉर गुड पर्पजेस. पण चांगल्या हेतूसाठी सुद्धा विज्ञानाचा वापर करता येऊ शकतो. सायन्स हॅड मेड अवर लाईफ प्लीजंट. विज्ञानाने आपलं जीवन आनंदी केलेलं आहे. सायन्स मस्ट बी यूज्ड फॉर ओनली अवर नीड्स. आपल्या गरजांसाठी आपण विज्ञानाचा वापर केलाच पाहिजे किंवा करू शकतो. माय फ्रेंड जेअर मी फॉर युअर थॉट्स अँड ॲक्शन्स. तुमच्या अशा विचार आणि अशा वागण्यावरून माझे मित्र मला चिडवतात, टिंगलटावाळी करतात माझी. पप्पा, आय होप यू विल रिकन्सिडर अबाउट युअर रिसेंट व्ह्यूज. तुमचं हे जे दृष्टिकोन आहे त्याच्यावर तुम्ही पुन्हा एकदा विचार करताल. मेनी रिगार्ड्स, युअर्स लव्हिंगली जॉर्ज. असं एक इन्फॉर्मल लेटर लिहिलेलं आहे. तुम्ही तुमच्या मनाने याच्यापेक्षा चांगलं सुद्धा लिहू शकता. आता याच्यातील पुढचा क्वेश्चन काय आहे पहा. क्वेश्चन 6 हा लास्ट क्वेश्चन आहे याच्यातील. हा क्वेश्चन झाला की मग आपला हा लेसनच संपला. होल्ड डिबेट्स ऑन द फॉलोइंग इश्यूज इन युअर मदर टंग अँड देन राईट द मेन पॉईंट्स इन इंग्लिश. तुम्ही डिबेट म्हणजे चर्चा घडवून आणा. खाली काही पॉईंट दिलेत त्याच्यावर चर्चा करा. इन युअर मदर टंग, तुमच्या मातृभाषेतून चर्चा करा. आणि त्यातले जे मेन पॉईंट्स आहेत ते खाली इंग्लिशमध्ये लिहा. तर पहिला आहे पहा, इज सायन्स अँड टेक्नॉलॉजी गुड फॉर अस. विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्यासाठी चांगलं आहे का? येस, गुड फॉर ऑल. सर्वांसाठीच विज्ञान आणि तंत्रज्ञान चांगलं आहे. का? व्हेरियस इन्व्हेन्शन्स हॅव अ लॉट ऑफ ॲडव्हान्टेजेस टू द वर्ल्ड. वेगवेगळ्या शोधांचा जगाला खूप फायदा झालेला आहे. गुड फॅसिलिटीज फॉर प्रोडक्शन्स. उत्पादनासाठी सुद्धा वेगवेगळ्या सोयी निर्माण झालेल्या आहेत. पुढे, कॅन वी अवॉइड इलेक्ट्रिसिटी. आपण विजेचा वापर टाळू शकतो का? तर त्याचा आन्सर आहे नो, वी कॅनॉट अवॉइड इलेक्ट्रिसिटी. आपण विजेचा वापर टाळू शकत नाही. का? इट इज नीडेड फॉर मेनी मशीन्स. पुष्कळ यंत्र चालवण्यासाठी त्याची गरज असते. अँड होम अप्लायन्सेस. घरगुती जी वापराची साधनं आहेत त्यांचा सुद्धा वापर करण्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज असते. अँड फॉर गेटिंग लाईट. आणि प्रकाश मिळवण्यासाठी सुद्धा विजेची गरज असते. पुढे, व्हॉट आर द मेजर प्रॉब्लेम्स इन टुडेज वर्ल्ड.
सध्याच्या जगामध्ये मुख्य समस्या कोणत्या आहेत? तर त्या आहेत ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ, ओव्हर पॉप्युलेशन म्हणजे प्रमाणापेक्षा वाढलेली लोकसंख्या, अँड एपिडेमिक डिसीजेस आणि साथीचे रोग, कोरोनासारखी साथ, आहे की नाही? अशा पद्धतीने मित्रांनो हा एक्सरसाइज या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.